चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्या टिफिन सिरीजचा भाग 7वा आहे। यामध्ये आपण भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। त्यासाठी बघा, अशी फ्रेश भेंडी घेतलेली आहे मी। भेंडी धुवून घेतलेली आहे स्वच्छ। त्यानंतर असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडी कट करून घ्यायची आहे राऊंड शेपमध्ये। तर बघा, अशा प्रकारे भेंडी मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही कट करायची आहे। बघा, अशी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे मी। त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या पण अशा कट करून घ्यायच्या आहेत। जेवढं तिखट खात असाल तेवढ्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेच एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा। कांदा पण असा बारीक कट करून घ्यायचा आहे। एक टोमॅटो घेतला आहे, टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे बारीक। त्यानंतर आता गॅसवरती लगेच कढई ठेवून घ्यायची आहे। कढई आपली चांगली गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। ज्यांना भेंडी आवडत नाही किंवा जे म्हणतात ना की भेंडी चिकट होते, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा, नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या। मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे जरी आपण मिरची खात असाल तरी पण खायला ती एकदम चांगली लागते, तळलेली मिरची। तर बघा, आपली मिरची अशी तळत आली की त्याच्यामध्ये लगेच लसूण घेतलेला आहे भरपूर असा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा। नंतर लगेच त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि सर्व परतून घ्यायचं कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांदा आपला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत। त्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटो आपला चांगला मऊ पडत आलं की पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। आणि आता भेंडी टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। भेंडी टाकून घेतलं की सर्व मिक्स करायचं आणि ते लक्षात ठेवायचं, आपली भेंडी जर चिकट नाही झाली पाहिजे ना, तर त्यासाठी ना सारखा आपला हात असा आहे ना तिला चालू राहायला पाहिजे, तिला परतण्यासाठी। एकदम भेंडीचा सर्व चिकटपणा जाईपर्यंत ना भेंडी आपली ना नॉनस्टॉप अशी परतून घ्यायची आहे। सारखी परतली की तिचा सर्व चिकटपणा निघून जातो, भेंडी चिकट होत नाही। तिचे जे चिकट तारे येतात ना त्या सर्व निघून जाईपर्यंत व्यवस्थित भेंडी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे। एक 5 मिनटं लागतात आपली भेंडी चांगली परतायला, तिचा सर्व चिकटपणा जायला। बघा, असे ना सर्व बघा चिकटलेलं आहे, हे झालेलं आहे सर्व। आता तिचं ते चिकटजेपणा आहे तो जाईल आता सर्व व्यवस्थित तिला मिक्स करून घ्यायची, चांगली परतून घ्यायची। तर बघा, आता आपली अशी भेंडी ना परतून झालेली आहे। मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात चवीपुरतं। आणि आता हे स्टेजला काय करायचं आपल्याला आहे ना, भेंडीवरती झाकण ठेवून आहे ना 1-5 मिनटं भेंडी आपल्याला वाफवून घ्यायची, जेणेकरून खाताना ती आपल्याला करकर लागणार नाही, व्यवस्थित शिजली जाईल, सॉफ्ट होईल। तर बघा, अशी 5 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। आणि
अशी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एकदम बघा अशी मोकळी झालेली आहे, सुट्टी झालेली आहे. कुठेही आपली भेंडी अशी चिकट दिसत नाही आहे किंवा चिकट झालेली नाही आहे. जे खात नसतील भेंडीची भाजी ते पण आवडीने खातील इतकी छान भाजी आहे. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बघा किती मोकळी झालेली आहे भेंडी, कुठेच आपली भेंडी चिकट नाही आहे. आणि आपली टिफिन सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया. बघा अशी मस्त मोकळी मोकळी भेंडी झालेली आहे आपली. आणि रेडी आहे आपली सुक्की भेंडीची भाजी.